ढेर सारी शुभकामनाएं। अंपायर का ग्रीन सिग्नल, उल्टी गिनती शुरू। 3, 2, 1, लेट्स प्ले। ये गेंद हमने देखी स्ट्राइक रेंज के ऊपर, हमने खिलाड़ी देखा था किरण म्हात्रे, उनका साथ निभाएंगे मयूर म्हात्रे। पहली गेंद यॉर्कर बिल्कुल फेंका था और केवल 1 रन के साथ खाता खुल चुका है, अकाउंट ओपन हो चुका है यहाँ पर। क्योंकि जिस तरीके से साझेदारी हमने पिछले मुकाबले में देखी थी, कमाल की साझेदारी पनपी थी। एक अटैक कर रहा था तो दूसरा यहाँ पर डिफेंस कर रहा था। लेकिन यहां से हम बात करेंगे इस मुकाबले में किस प्रकार से गेंदबाजी होगी और कैसी बल्लेबाजी रहेगी, यहां पर भी सभी दर्शकों की निगाह है, उनकी नजर मैदान के अंदर। गेंदबाज तैयार, आकाश पिंगले। लोअर फुल टॉस ये गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते, घुटना टेका था लेकिन तमाशा दिखा नहीं पाया मैदान के अंदर। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पिछला मुकाबला 5 ओवर का आपने खेला था, यह मुकाबला 1 और आपको कम खेलने को मिलेगा। 4 ओवर का मुकाबला है और यहां पर 45-50 रन हर हाल में चाहिए, क्योंकि टॉस जीता चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट टीम ने और पहली बल्लेबाजी करने का अहम फैसला किया था। तीसरी गेंद लेकर आकाश पिंगले निकल चुके हैं ओवर द विकेट से। पिछले मुकाबले में भी अच्छी गेंदबाजी की थी, यहां पर यॉर्कर उनका प्रमुख अस्त्र है, प्रमुख शस्त्र है, और वही दिखाते हुए पहले 2 गेंदों के ऊपर। तीसरा भी प्रयास यही था, इस बार बल्ले का बाहरी किनारा और पहला बड़ा झटका बीच मैदान के अंदर। मयूर म्हात्रे बैक टू द पवेलियन। मैदान के अंदर हम यकीनन लौट चलेंगे। पहली 3 गेंदें हमने देखी, तीनों के तीनों यॉर्कर थी। प्रयास अच्छा है, जवाब अच्छा है, लेकिन इस जो सवाल पूछ रहे हैं उन सवालों के जवाब ढूंढने होंगे खुटारी क्रिकेट टीम को। इन एट नंबर 3 विशाल म्हात्रे एज कैप्टन मैदान के अंदर। इस बार रोल कैसा रहेगा, भूमिका कैसी रहेगी? अंपायर का इशारा, फ्रंट फुट, नो बॉल, नो गेंद करार अंपायर द्वारा। यहां पर हम बिल्कुल देख सकते हैं अच्छी गेंद थी, शॉर्ट पिच रखा था, लेकिन यहां पर थोड़े से कदम लड़खड़ा गए और अंपायर की पैनी निगाह है बीच मैदान में। फ्री हिट होगी, अब सुनहरा मौका होगा विशाल म्हात्रे के लिए हाथ खोलने का। यह गेंद उन्होंने यकीनन डॉट खेली थी। गेंदबाज तैयार, एक बार फिर से आकाश पिंगले। फ्री हिट की गेंद, फील्ड अब चेंज नहीं हो सकती। फ्री हिट की ये गेंद थी, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है, 1 रन जरूर मिलेगा। शानदार गेंदबाजी का नजारा बीच मैदान के अंदर हम देख पा रहे हैं। पिछली जो गेंद थी वही एक शॉर्ट पिच आई थी, लेकिन सभी गेंदें आगे फेंकने के लिए जाने जाते हैं। आकाश पिंगले और रफ्तार से वार करते हैं, अच्छी सोच है और यही सोच के साथ मैदान के अंदर बल गेंदबाजी जारी है और अभी तक हाथ खोलने का कोई मौका नहीं। पहली 4 गेंदें हमने देखी और खुटारी क्रिकेट टीम संघर्ष करती हुई 1 विकेट के नुकसान के ऊपर 3 रन। ये गेंद आओ देखा ना था, गेंद के पिच तक आपको जाना होता है। पिछले मुकाबले में यदि आपने इस विकेट के ऊपर रन बनाए, पिछले मैच का हीरो किरण म्हात्रे मैदान के अंदर हीरो बनने की तलाश जरूर करेगा मैदान में, लेकिन उनके सामने आकाश पिंगले जो इस विकेट को बखूबी से पहचानते हैं, इस विकेट के ऊपर रन रोकना जानते हैं। यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती हुई। गेंद लेकर एक बार फिर से आकाश। यह गेंद टप्पा गिरने के बाद नीचे रही। जिस तरीके से पनवेल शहर को हादसों का शहर कहा जाता है और यह मिट्टी और गोबर से बने विकेट हादसे करती हुई, यह गेंद नीचे रही। विकेट कीपर विनोद ने अपना काम बखूबी से निभाया। पहले ओवर की भी समाप्ति, प्रेशर सिचुएशन, हालात अब बद से बदतर होते चले जा रहे हैं यहां से खुटारी क्रिकेट टीम के लिए। पहले ओवर की भी समाप्ति, 1 विकेट के नुकसान के ऊपर केवल 3 रन।
का बहुत बड़ा फैन हूँ। टीवी पर अमित जी का करोड़पति, टेनिस में महेश भूपति और भगवानों में मेरे प्यारे गणपति। और यहाँ पर गणपति बप्पा को स्मरण करना होगा अब चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट टीम को, क्योंकि जिस तरीके से पिछला मुकाबला घटा था, क्योंकि हर दिन दसरा दिवाली नहीं आती, एक रात अमावस की भी आती है, लेकिन सामने अब विशाल महात्रे कोशिश जरूर करेंगे। ये गेंद टप्पा गिरने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली थी, कट करना चाहते थे इस गेंद को, स्क्वायर ड्राइव करना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ। बार बार डॉट गेंद है, सिर्फ 2 गेंदों के ऊपर रन आए और 1 नो बॉल रन आए थे, केवल 3 रन है। 7 गेंदें गुजर चुकी है, अब हाथ खोलने होंगे, अब समय निकलता चला जा रहा है, प्रेशर बढ़ता बा, दबाव बढ़ता बा। अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी तैनात है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, जब तक गेंद फील्ड करी जाती है मिस फील्ड, नतीजा सामने आया। सुमित नाराज है, जानते हैं इन रनों की कीमत चुकानी होगी। वहां पर खिलाड़ी तैनात था, अकुरली क्रिकेट टीम का स्वप्निल वहां पर मौजूद थे, गलती की कीमत चुकाई 4 रनों से। मैच पहली गेंद डॉट, इस गेंद के ऊपर भी कुछ रन बच सकते थे, लेकिन रन बचा नहीं पाए सुमित पाटिल। यह बल्ले के बीचों बीच गेंद आएगी, गेंद सीमा रेखा पार, दैट इज अ ह्यूज वन, सिक्सर। लाडले आयोजक राजेश शेठ गातारा, जिनकी ये सुमधुर संगीत हमने अभी अभी सुना था। और क्रिकेट में यही मौके होते हैं, एक मौका दिया, जो चौका आया था स्वप्निल की मिसफील्ड, और उस मौके का फायदा उठाया। जो मोमेंटम आकुरली क्रिकेट टीम के साथ चल रहा था, वो मोमेंटम अब शिफ्ट हो चुका है। यही क्रिकेट है दोस्तों, यहाँ पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। पहली 3 गेंदें 10 रन बने सुमित के पाटिल के ओवर में, अब तक रन संख्या 13 रन। लेकिन ये था ईंट का जवाब पत्थर से, जो पिछले गेंद के ऊपर हमने एक्शन देखा था। हमने कॉलेज में केमिस्ट्री में पढ़ा था कि हर एक एक्शन का एक ऑपोजिट और इक्वल रिएक्शन होता है, लेकिन ये रिएक्शन ऑपोजिट था सुमित पाटिल का। और यहां पर हमने देखा डॉट गेंद की समाप्ति होती, ईंट का जवाब पत्थर से देते हुए जो सवाल पूछ रहे हैं उनके जवाब ढूंढते हुए बीच मैदान में विशाल मात्रे। एक और अच्छी गेंद, अब खिलाड़ी तैनात है, कारपेट के सारे इस गेंद को खाली धकेला था, हल्की सी मिसफील्ड, 1 रन का इजाफा होता है। गुड क्रिकेट दोनों टीमों के माध्यम से यहाँ पर हम देख सकते हैं, शांत भरा माहौल और शांत क्रिकेट चलता बा। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ी है। पहले ओवर में आए थे 3 और इस ओवर की 5 गेंदों के ऊपर आए 11 रन। 14 के ऊपर पारी पहुंच चुके हैं चैतन्येश्वर खुटारी और उनके साथ खेलते हुए साई रक्षा गांवदेवी आकुरली क्रिकेट टीम। लोअर फुल टॉस, खिलाड़ी पीछे तैनात, मिड विकेट में 1 रन जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश, खतरा उठाया, थ्रो अच्छा नहीं आया और इसका नतीजा था गुड रनिंग बिटवीन द विकेट। विकेटों के बीच में अच्छी दौड़ लगाई और दोनों खिलाड़ियों के बीच में, किरण म्हात्रे और विशाल म्हात्रे के बीच में अच्छी प्रेम कहानी हमें देखने को मिली और 2 रनों की मदद से ओवर की समाप्ति। और पहले ओवर में आए थे 3, इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में आए टोटल 13। टीम की रन संख्या 1 विकेट के नुकसान के ऊपर चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट टीम। थँक्यू मनोज. तरी आम्ही टॉस साठी आमंत्रित करतो. चला वोडाफोन वाल संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या समेत गावदेवी उसरली संघाचे कर्णधार यांना विनंती करतो आपण टॉस साठी या. भरपूर मला वाटतं 2-3 वर्षानंतर खऱ्या अर्थानं वोडाफोन वाल संघामध्ये ज्याची एंट्री तुम्ही पाहू शकाल, तो पियाला तुम्ही पाहू शकाल. नुकताच झालेली स्पर्धा गाजवली, त्या खेळाडूने बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड देऊन त्याला सन्मानित केलं होतं. तो खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर वोडाफोन वाल संघाचे कॅप्टन टॉस साठी या आणि त्याच्यानंतर उसरली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण देखील टॉस साठी यावं. मेघनाथ भाई मस्कर ग्रामपंचायत अकोल्याचे सदस्य, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावर. क्रिकेटचे चांगले फॅन देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 5 लाख रुपये अकोली संघाला देण्यात आले होते. असे दर्दे क्रिकेटचे दर्दे प्रेमनाथ मेघनाथ भाई मस्कर यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. थैंक यू. तो पहली 2 ओवर हमने देखे थे अच्छे. बात करेंगे गेंदबाजों की तो सुमित पाटिल पहली 3 गेंदों के ऊपर 10 खर्चे थे, उसके बाद कमबैक था. क्रिकेट में हौसला रखना बेहद जरूरी है, वो जज्बा रखते हुए बीच मैदान में ये गेंद स्लोअर वन डिलीवरी अपने
उंगलियों की जादूगरी बीच मैदान में दिखाते हुए हर एक खिलाड़ी अपने अपने रोल निभाता है। क्रिकेट एक रंगमंच है दोस्तों, और इस रंगमंच पे हर एक खिलाड़ी अपना किरदार निभाते हैं। कैसी भूमिका है यहाँ पर अभिजीत गायकवाड़ की, ये भी देखने वाली बात बनेगी। पहली गेंद तो डॉट आई है, लेकिन विशाल को कितनी देर तक शांत रखेंगे? ये खिलाड़ी शांत नहीं रहेगा, कुछ ना कुछ हलचल करता रहेगा। इसमें कोई शक की बात नहीं है, लेकिन आप हुजूर है तो हमें भी वो कला बखूबी से आती है, हमें भी वो दमखम आता है, और वो कला दिखाते हुए, वो काबिलियत दिखाते हुए, वो क्षमता दिखाते हुए बीच मैदान में अभी गायकवाड़ जबरदस्त गेंदबाजी नजारा यहाँ पर खूबसूरत क्रिकेट का चलता हुआ, और एक क्रिकेटिंग ड्रामा बीच मैदान के अंदर शुरू हो चुका है। चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट टीम, किसने सोचा था कि जिस टीम ने पिछले मुकाबले में 77 बनाए थे वही टीम जूझती हुई बल्लेबाजी में पहली 14 गेंदों में केवल 16 रन बनाए। ये क्रिकेट है, हर कभी आपको आसमान में पहुंचाएगा तो वहीं से सीधा आपको जमीन पे गिराएगा। इसी का नाम तो क्रिकेट है दोस्तों। ये खराब गेंद थी, शॉर्ट पिच गेंद, फील्डर को हटाए और उसी प्रकार की आप गेंदबाजी कर रहे हो तो ये अच्छी बात नहीं है। इसका फायदा उठाया विशाल मात्रे को, जरूरत थी चौके की जरूरत थी खुटारी क्रिकेट टीम को, और वो चौका आया। तो निश्चित तौर पर यदि आप एकनाथ जी माले हो तो उसको आप हंसा भी सकते हो। लोअर फुल टॉस, क्या गेंदे फेंक रहे, लोअर फुल टॉस बार बार फेंक रहे, ना तो यॉर्कर फेंक रहे, ना गुडलैंड स्पॉट के ऊपर, ना बल्ले के नीचे गेंदे फेंक रहे। लाजवाब गेंदबाजी, जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की कम है। 4 गेंदे सिर्फ एक चौका खाया। टीम की रन संख्या टोटल 2-0, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 2 गेंदों का खेल इस ओवर में बाकी। ये गेंद शॉर्ट पिच थी, स्लोअर वन, थोड़ा से गेंदे घुमाने के लिए जाने जाते, घुमाओ गेंदों में हमने देखा है शानदार गेंदबाजी का नजारा बीच मैदान में चलता हुआ। एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। पिछले मैच का हीरो अभी तक शांत बैठा है मैदान के अंदर, लेकिन ये संयम कब टूटेगा, कब रन बरसेंगे, कब किरण मात्रे अपने बल्ले का खड़क मैदान के अंदर दिखाएगा, ये भी देखने वाली बात बनेगी, क्योंकि समय निकलता चला जा रहा है। केवल 7 गेंदों का खेल अभी तक बाकी होगा इस इनिंग में। गेंदबाज तैयार, यह गेंद अंपायर का इशारा आता हुआ, गेंद अंपायर की उंगली आसमान की ओर, दूसरा झटका, किरण मात्रे बैक टू द पवेलियन। 3 ओवर की हुई समाप्ति, और 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल बनी है 21 रन स्कोर कार्ड के ऊपर।
इस चौके ने हलचल मचा दी आकुर्ली क्रिकेट टीम के खेमे में, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी करी थी विशाल मात्री की यदि बात करेंगे, बेहद सारी डॉट गेंदें भी इस खिलाड़ी ने खेली, लेकिन उनके क्षमता के ऊपर उन्हें भरोसा है। जिस तरीके से हम हमेशा कहते हैं कि ना दिन देखता है ना रात देखता है, ये खिलाड़ी तो सिर्फ टीम के हालात देखता है। उनको पता था कि मुझे विकेट के ऊपर रहना है, अंतिम क्षणों में हम मुकाबले में रन बना सकते हैं, और वही कोशिश पहली गेंद के ऊपर चौका आया और इसकी जरूरत थी। टीम की रन संख्या टोटल 25 रन, यहां से 40 भी बनाएगी तो मजा आएगा मुकाबले में। लेकिन ये लोअर फुल टॉस थी, गति में बार बार मिश्रण करा जा रहे हैं, गति में बार बार परिवर्तन किया जा रहा है, छकाए जा रहा है बल्लेबाज को, धोखा दिया जा रहा है बल्लेबाज को, और वही धोखेबाजी मैदान के अंदर सरदर्द साबित होती हुई खुटारी क्रिकेट टीम के लिए। 4 गेंदों का आना अभी भी बाकी होगा, कोशिश जारी है मैदान के अंदर, यहां से सफलता किसको मिलेगी। ये गेंद हमने देखी, व्हाइट बॉल, अंपायर का इशारा आता हुआ। जिस तरीके से पंच हवा में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें खोली और हमें दिखाते हुए कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई विशाल मात्री की यदि बात करेंगे, 13 गेंदों में अब तक 21 रनों की पारी है ये, और टीम की टोटल रन संख्या है 26 रन। ये गेंद पुल करना चाहते थे, फुल टॉस ये गेंद थी, अंपायर का इशारा आता है कि ये गेंद है बिल्कुल बीमार, नो गेंद करार अंपायर द्वारा। और यहां पर हम बात कर रहे हैं, दूसरे की कोशिश थी विशाल की, और यहां पर तीसरे अंपायर की मांग करी जा रही है। डिसीजन पेंडिंग, रन आउट रिव्यू। तर तिसरे पंच नक्कीच इथे चेक करतील, रनआउट साठी डिसिजन आले इथे पेंडिंग असेल बघा। प्राप्ती लावी यांच्या माध्यमातून इथे आमचे तिसरे पंच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतीलच। और यहां से इशारा आएगा, थर्ड अंपायर डिसीजन, OUT आउट, विशाल गोज। और हमारे प्रवीण पवार सर पनवेल से, तीनों का यहां से हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। गेंदबाज एक बार फिर से तैयार, फ्री हिट की गेंद, फ्री हिट का फायदा ठीक तरीके से उठा नहीं पाए, और यहां पर रन मिलेगा केवल सिंगल, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन का यहां पर इजाफा होता है, एक रन के लिए संघर्ष करना पड़ रहा है, यहां पर मेहनत करनी पड़ेगी। जिस तरीके से हम हमेशा कहते हैं दोस्तों की जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए, या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। वो जीत की भूख, वो रनों की भूख, वो जीतने का अंदाज आपको आना चाहिए, वो क्षमता, वो जज्बा आपके अंदर होना चाहिए, वो काबिलियत के साथ आपको क्रिकेट खेलना होगा। गेंदबाज एक बार फिर से तैयार, शॉर्ट पिच, अपने आप से काफी नाराज होंगे, जोरदार अपील करी गई, अपीलों में काफी ज्यादा उत्साह यहाँ पर विनोद पाटिल विकेटों के पीछे से हमें देखने को मिला था, लेकिन अंपायर का यहाँ से कोई इशारा नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति होती भी, टीम की रन संख्या वही की वही रुकी हुई 29 रन। गेंदबाज एक बार फिर से तैयार, गेंदबाज तैयार, गेंदबाज हुक करना चाहते थे, इस बार रन चुराने की कोशिश भी थी, विनोद पाटिल थ्रो नहीं करेंगे, क्रिकेट एंजॉय करते, और यहां पर बिल्कुल अंपायर का इशारा आता है, रन आउट। शुभ असते आकुर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्मान्य सत्यवान शेठ धर्णेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते इथे नाणेफेकीचा कौल करावा, आणि खऱ्या अर्थाने त्यांचा जर विचार केला आपण, त्यांच्या सुपुत्रांना मागच्या 2 वर्षापूर्वी झालेली स्वर्गीय बाबू आशा पाटील स्मृती भोकारपाड्याच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक त्या खेळाडूला मिळाली होती, आणि त्यांचेच वडील या ठिकाणी आपण पाहू शकाल।
तो जाएंगे मैदान के अंदर। अभी तक 2 गेंदों का खेल बाकी होगा। अंतिम ओवर, गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ये गेंद वाइड बॉल, यहाँ पर रणनीति साफ है गेंदबाज की। यहां से हम देख पा रहे बार बार गेंदें शरीर से दूर होती चली जा रही है, टप्पा गिर रहा है, गेंदें बाहर की तरफ निकल रही है और इसका नतीजा वाइड गेंदें बार बार फेंकी जा रही है। 9 गेंद भी आई थी इस ओवर में, लेकिन रनों की रफ्तार के ऊपर जो अंकुश लगाया था, जो पाबंदी लगाई थी, जो धीमी रफ्तार से रन संख्या आगे बढ़ रही है। 31 रन, 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदें अभी भी बाकी। ये तेज गेंद फेंकी थी, सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात है, गेंद को उठाया, गुड रनिंग बिटवीन द विकेट। कमाल की दौड़, ऐसे रनों की जरूरत है, ऐसे साझेदारी की जरूरत थी। यहां से 2 रन का इजाफा होता है और 2 रनों की मदद से 33 रन बने। इस गेंद के ऊपर छक्का आएगा, इस गेंद के ऊपर चौका आएगा, या आएगा विकेट, या आएगा डॉट बॉल। कितने रन बनेंगे, क्या होगा टारगेट? अंतिम गेंद, लास्ट बॉल ऑफ द इनिंग। हलचल दोनों तरफ हम देख पा रहे हैं। कुर्ली क्रिकेट टीम तो बिल्कुल यहां पर मंकड़ विकेट नहीं दिया जाएगा, इस पर आपको गौर करना है। पहले से ये रूल्स आपको बता दे। अंतिम गेंद, ये गेंद हमने देखी, अंपायर का इशारा आता हुआ 9 गेंद करार। एक बार फिर से खराब यहां पर गेंदबाजी का नजारा। गेंदें तो अच्छी आ रही है, लेकिन यहां पर हम देख पा रहे हैं फ्रंट फुट नो बॉल, कभी बैक फुट नो बॉल हो रहे, कभी बीमर फेंक रहे, कभी वाइड गेंदें फेंक रहे। एक रन यहां से जरूर मिलता बा और यहां से हम देख पा रहे 1 रन जरूर मिलेगा। 9 गेंद का टीम की रन संख्या 34 रन। लाइफ सारा तो बिल्कुल यहाँ पर पैसों का खेल है दोस्तों। जब तक आपके जेब में पैसा है, पूरी दुनिया आपके साथ है, क्योंकि टूट जाता है गरीबी में वो रिश्ता जो सबसे खास होता है, और हजारों यार बन जाते हैं दुनिया में जब पैसा आदमी के पास होता है। लेकिन इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया और यहां से हम देख पा रहे फ्री हिट थी और बिल्कुल फायदा उठा नहीं पाए। अंपायर का इशारा आया, एक और विकेट मिलेगा यहां पर। तो 4 ओवर की भी समाप्ति। 4 ओवर में रन बने टोटल 34 और जीतने के लिए 24 गेंदे 35 रनों की आवश्यकता होगी। जाएंगे एक बार फिर से हम टॉस बॉक्स में खड़े दोनों कप्तानों के साथ। प्रवीण गायकर। तर थँक्यू मनोज, 99 विकेटचा कौल जिंकलाय तो गावदेवी 11 उसरली क्रिकेट संघाने. प्रथम डिसिजन नक्कीच त्यांचा पेंडिंग असेल इथे. तर थँक्यू मनोज. इथे आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजेच साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी आकुर्ली संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि इथे तुम्ही पाहू शकाल धावा झाल्या, 4 षटक समाप्त झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल 34-35 धावांचं इथे छोटंसं आव्हान पाहायला मिळेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा फलंदाजी करत होता दोदानी संघ वाघाची वाडी संघाविरुद्ध, तेव्हा 70 धावा उभारल्या होत्या चैतन्येश्वर 11 खुटारी क्रिकेट संघाने. मात्र या सामन्यामध्ये आकुर्ली संघाविरुद्ध पुन्हा एकदा टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि धावा मात्र बनवता आल्या नाही. फलंदाज तुम्ही पाहू शकाल किरण म्हात्रे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली, 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या. मयूरने 19 धावा बनवल्या. परंतु या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांना लवकर बाद व्हावं लागलं आणि त्याच्यानंतर डाव सावरला विशाल म्हात्रे यानं. त्याने आपल्या बॅटिंग मध्ये 3 चौकार 1 षटकार लगावला आणि संघाला मात्र एक साजेशी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी त्या खेळाडूने केलंय. तरी ते 35 धावांचं एक छोटं आव्हान असेल, त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आकुर्ली संघ तुम्ही आता मात्र सेकंड इनिंग्स मध्ये बॅटिंग मध्ये पाहू शकाल. नेक्स्ट मॅच ए पूल मधला पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजेच वोडाफोन वहाल ऋषी नाईक यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल राकेश आणि हरीश मुंडे यांचा संघ गावदेवी 11 उसरली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फाईट पाहायला मिळेल मलंगड विभागामधील एक संघ अर्थातच वसार क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ जासई भूषण रुपेश यांचा संघ तुम्ही पाहू शकाल मैदानावरती. म्हणजे चांगली लढत पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर पूर्वा स्पोर्ट्स 11 गावदेवी गावठाण अर्थातच डोंगराच्या पाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील फडके साहेब यांनी पुरस्कृत केलेला तुम्ही संघ पाहू शकाल पूर्वा स्पोर्ट्स 11 गावठाण. आणि त्यांना फाईट करेल तो अर्थातच दिनेश रसाल पप्पू यांनी पॅक केलेला संघ तुम्ही पाहू शकाल एकता स्पोर्ट्स 11 बंगारपाडा. आणि अंतिम सामना
KDH वाघिलवाडा विरुद्ध जे हनुमान 11 नावडे, सूरज पाटील आणि प्रशांत खानावकर तुम्ही पाहू शकाल. तर वळूया मैदानाकडे. 35 धावांचं छोटेसं आव्हान तुम्ही पाहू शकाल. दादा सरकार किंगमेकर राजेश कातारा यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा पाहू शकाल. गौरी स्पोर्ट्स नेवाली, ग्रामस्थ मंडळ नेवाली आणि गौरी स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंनी घेतलेली ही मेहनत तुम्ही इथे पाहू शकाल. मागच्या वर्षी स्पर्धा देखील भरपूर चांगली झाली. त्या स्पर्धेमध्ये जय बजरंगबली गोरसई बी संघ विजेता ठरला. सेकंड रनरअप श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली ठरला. कोपरुली संघाने देखील या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आणि चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला. आणि यंदाही ती स्पर्धा लवकर तुमच्या भेटीला आली. आणि नक्कीच सातत्याने आम्ही सांगत असतो की राजेश कातार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा, परंतु गौरीचा वाढदिवस त्यांची सुकन्या तिचा जानेवारी महिन्यामध्ये असतो आणि ती स्पर्धा जानेवारी महिन्यामध्ये असते. परंतु यंदा ही स्पर्धा लवकर भरवण्यात आली कारण दादा सरकार राजेश कातार यांचा वाढदिवस तुम्ही पाहू शकाल. आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून राजेश आदईकर यांचा ऑर्केस्ट्रा अंतिम फायनलच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषी नाईकला तुम्ही पाहू शकाल. रायगडमधील रिव्हर्स शॉटचा सर्वात लांब षटकार मारणारा खेळाडू. तब्बल त्याच्या नावावर 7 वेळा लगातार 6 षटकारांचा विक्रम आला होता, परंतु 5 षटकार लगावलेत आणि 6व्या चेंडूवर त्याने नेहमी सन्मान दिलाय. हा खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. अशी फाईट तुम्हाला पाहायला मागची स्पर्धा झाली होती मला तर वाटतं भातांच्या मैदानावरती वाल आणि उसरली या 2 संघांमध्येच, परंतु ते उसरली संघाला मात्र थोडक्या धावेसाठी पराभूत. तर उसरली संघ विजेता झाला होता स्पर्धेमध्ये. तर नक्कीच विजय शेठ ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दोस्ती स्पोर्ट्स चे यशस्वी आयोजक आणि स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक विजय शेठ ठाकूर आकुर्ली यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं इथे सहर्ष स्वागत करतो. तर वळूया मॅचकडे. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकाल चैतन्येश्वर खुटारी संघाचा गोलंदाज किरण राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. आउटफील्ड थोडीशी या ठिकाणी अडथळा तुम्ही पाहू शकाल, परंतु चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळेल. ते क्षेत्ररक्षण माध्यमातून 1 धाव इथे कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीनं साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी आकुर्ली संघानं मात्र इथे धावफलकावर धावा नोंदवल्यात. ते बिनगडी बाद असताना 1 ही धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. 4 षटकांचा सामना. पहिला सामना गोलंदाजीच्या जोरावर जिंकला होता तो साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघानं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल या सामन्यामध्ये देखील त्या संघाने चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 34 धाब्यावरती रोखवले ते खुटारी क्रिकेट संघाला. इथे फटका चांगला आहे. स्वप्नीलच्या बॅट मधून हा तडाखा येईल. चेंडू जाईल मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. स्वप्नीलच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. आणि तोंडरे गावचे जावळे आहेत. जेव्हा नाईट स्पर्धा होती तोंडरेच्या मैदानावरती चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वावंजे गावचे जावळे आहेत आणि नक्कीच त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. फेवरेट फटका आहे त्यांचा. डीप लॉंग लेग कार्पेटच्या आधाराने चेंडू पुन्हा एकदा जाईल. षटकार आल्यानंतर आलेला हा दर्जेदार चौकार. नक्कीच तुम्ही इथे पाहू शकाल स्वप्नील शेळके चांगली बॅटिंग करत असताना जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळतात तेव्हा तेव्हा तो चांगली त्या चेंडूला प्रत्युत्तर देत असताना इथे स्वीप केला. बघा किती चांगला फटका होता. आणि मैदानाच्या चौबाजूने फटकेबाजी करणारा हा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. मागच्या काही वर्षांमध्ये हा 5व्या 6व्या क्रमांकावर फलंदाजी करत होता, परंतु खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट केलं या खेळाडूनं. आणि सलामी फलंदाजी धुरा इथे सांभाळत असताना इथे चेंडू चांगला आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर फेकला होता आणि ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा अगदी चेंडू हा चांगलं यष्टिरक्षण माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. वाटलं होतं प्रथम बॅटिंग करत असताना खुटारी संघ इथे 60 धावा नक्कीच उभारेल, परंतु धारदार गोलंदाजीच्या समोर इथे नांगी टेकावी लागली ती चैतन्येश्वर 11 खुटारी क्रिकेट संघाला. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल मैदानावरती एका षटकार आणि चौकाराच्या मदतीनं 11 या धावसंख्येवर फुल टॉस बॉल होता. मिड ऑफला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, परंतु चेंडू जाईल लॉंग अप सीमा रेषेच्या पलीकडे. स्वप्नीलच्या बॅट
इथे हा सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहू शकाल मैदानावरती ज्या पद्धतीने खेळ चालू आहे या दोन संघांमध्ये आणि ज्या पद्धतीने 6च्या 6 चेंडू 5च्या 5 चेंडू तुम्ही पाहिलात तर स्वप्नीलने चांगली बॅटिंग केली. तर गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही गोलंदाज इथे पाहू शकाल. नवीन गोलंदाज आलेत ते चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघाकडून पाहू शकाल. विशाल पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील त्या खेळाडूला तुम्ही पाहिलात. बंगारपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली होती. तिथे देखील शेवटचा बॉल त्याला मिळाला होता, त्यांनी षटकार लगावला होता. आजही देखील चांगली कामगिरी झाली, परंतु जी साजेशी फलंदाजी हवी होती ती फलंदाजी मात्र इथे पाहायला मिळाली नाही आणि कुठे ना कुठे इथे कमी धावा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 20 धावांची गरज, गोलंदाज होतील तयार. इथे फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, थोडेसे फंबल होत आहेत आणि तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीनं धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 16 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 19 धावींची गरज. म्हणजे तुम्हाला धाबा इथे कंपल्सरी चेस करणं या स्पर्धेचा नियम असेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. इथे मॅच कव्हर केली आकुरी क्रिकेट संघाने नक्कीच, परंतु इथे अजूनही वेल गेलेली नाही. जर इथे निर्धाव चेंडू सातत्याने फेकत गेले इथे गोलंदाज तर प्रेशर वाढत जाईल आणि स्वप्नीलची बॅट तुम्ही इथे पाहू शकाल. चांगले रन आले त्याच्या बॅटमधून, परंतु इथे बीट करण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले होते, बॅटला स्पर्श केला चेंडूने आणि इथे फलंदाज होतील बाद. अजून मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न होईल तो खुटारी क्रिकेट संघाचा आणि गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघाला लागणारा हा पहिला हादरा तुम्ही पाहू शकाल. स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन. सदस्य भरपूर चांगलं कार्य गावाला सांभाळून घेणारे हे राजकीय व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकाल. तुम्हाला कुठलीही अडचण आली, कुठलाही व्यत्यय आला तर हे तुम्हाला संकट समेत धावून जाणारे राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी तुम्ही पाहू शकाल आणि नक्कीच त्यांचं हे तुम्ही गाणं आणि त्याच्यानंतर विष्णू शेठ स्मृती चषकाची दमदार स्पर्धा विजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा हे आकुर्ली गावाचं वैशिष्ट्य आणि म्हणून का आकुर्लीचे आगरी हे सातत्याने दमदार ओळखले जातात आणि तो संघ तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. 15 चेंडू 19 धावींची गरज. अकुटप्प्याचा बॉल, बॅटची कडा इथे लागली, खूप चांगलं क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप मध्ये तुम्ही पाहू शकाल आणि हे षटक जर तुम्ही पाहिलं तर फक्त एकच धाव इथे या षटकामध्ये खर्च केली ती म्हणजेच गोलंदाज विशाल यानं आणि संघाची धावसंख्या मात्र तुम्हाला स्थिर पाहायला मिळेल ती 16 या धावसंख्येवरती. आता 14 चेंडू आणि 19 धावींची गरज इथे मॅच जिंकण्यासाठी ती आकुर्ली क्रिकेट संघासाठी. जबरदस्त कमबॅक इथे होत असताना चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघाकडून इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथे दबाव मात्र सातत्याने टाकला जाईल तो म्हणजेच आकुर्ली संघाच्या वरती. चांगली गोलंदाजी, एकच धाव आतापर्यंत खर्च केल्या गोलंदाजानं. एक इम्पॉर्टंट विकेट त्याला बाद करण्यामध्ये यश लाभलंय आणि हा चेंडू जर निर्धाव आला तर मॅच मध्ये भरपूर कमबॅक करेल तो खुटारी 11 क्रिकेट संघ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज होतील तयार. यावेळी निर्धाव चेंडूची सांगता एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या विशालसाठी. फक्त एक धाव एक गडी बाद केले त्याने आणि आता समीकरण बदलेल ते म्हणजेच जिंकण्यासाठी 12 चेंडू 19 धावींची गरज.
तर नक्कीच तुम्ही पाहू शकाल 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे इथे, परंतु जोपर्यंत नितीन मात्र मैदानात आहेत तोपर्यंत सामना इथे सुरक्षित असेल, तो म्हणजेच गावदेवी 11 आकुर्ली क्रिकेट संघासाठी एक धाव कंप्लीट होईल। एक धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती 11 चेंडू 18 धावांची गरज मैदानावरती आकुर्ली क्रिकेट संघाला। चांगली मॅच इथे पाहायला मिळते, ज्या पद्धतीने वाटलं होतं की हा सामना एकतर्फा होईल, परंतु विशालने एक षटक फेकलं आणि त्या षटकामध्ये मात्र चांगला कमबॅक करत असताना इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट होता, फलंदाज होतील बाद आणि आकुर्ली संघाला लागलेला हा दुसरा धक्का। स्पिन गोलंदाज तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागतो, तुम्हाला चेंडू कशा पद्धतीने रिलीज करतात गोलंदाज हे तुम्हाला पाहणं खूप गरजेचं असेल। बघा फ्लाईट होती या चेंडूवरती, पुढे पद्धत आली, त्याचा चांगला उपयोग देखील पाहायला मिळाला, परंतु चेंडूला इथे कलेक्ट करता आलं नाही। तुम्ही पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करता, तुम्ही स्टंप कव्हर करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही फुटवर्कचा वापर करून गोलंदाजला पीट करू शकता, थोडासा हैराण करू शकता, परंतु इथे चांगली गोलंदाजी होत असताना 10 चेंडू आता जिंकण्यासाठी ती म्हणजेच 18 धावांची गरज। मॅच होती 18 बॉल 20 धावांची गरज, एकच धाव फक्त आली दुसऱ्या षटकामध्ये आणि आता 10 चेंडू आणि इथे 18 धावांची गरज असेल। लेग ब्रेक गोलंदाजी पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल, एक निर्धाव चेंडूसाठी टाळ्या वाजल्या जातील। आता मात्र आकुर्ली संघाचं प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल शांत संयमीने इथे मॅच पाहतात, परंतु इथे नितीनला जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल तरच हा सामना ते जिंकू शकतील। इथे देखील बॉल होता समोर, खोलवर पद्धतीचा स्लो बॉल होता, फ्लाइटेड चेंडू होता। पुन्हा एकदा इथे ओव्हर तुम्ही पाहू शकाल, हा लहान वयातील गोलंदाज श्रवण मात्रेची गोलंदाजी, 4 चेंडू फेकलेत, एकच धाव इथे आतापर्यंत त्यांनी खर्च केले। आता 8 चेंडू 18 धावांची गरज, मॅच दूर होत चालला आकुर्ली संघाकडून। इथे देखील काय चुकी करतोय आकुर्ली क्रिकेट संघ, बॅट तुम्ही पाहू शकाल, असं वाटतंय की हा खेळाडू बॅट फिरवतो की नाही, फक्त दिशा देण्याचं काम करतोय आणि इथे दबाव मात्र तुम्ही सातत्याने पाहू शकाल आकुर्ली संघावरती 7 चेंडू 18 धावांची गरज। इथे देखील जाईल निर्धाव बॉल, पुन्हा एकदा जोरदार टाक्यात आल्या गोलंदाजासाठी, फक्त एक धाव दिली म्हणजे येणाऱ्या या शेवटच्या 2 षटकामध्ये 2च धावा दिल्या। आता जिंकण्यासाठी समीकरण बदलेल, ते म्हणजेच 6 चेंडू आणि 18 धावांची गरज। षटकामध्ये धावा आल्या होत्या 15, त्याच्यानंतर 15 आल्या होत्या, एकही गडी गमावला नव्हता आणि त्याच्यानंतर विशाल मात्रेच्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली, एक गडी गमावला आणि श्रवण मात्रेने हे फेकलेले षटक तुम्ही पाहू शकाल, तिथे फक्त एकच धाव आली आणि एक फलंदाजाला बाद व्हावं लागलं। पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 1 आणि तिसऱ्या षटकामध्ये 1, म्हणजे एकूण धावसंख्या तुम्ही इथे पाहू शकाल स्कोर कार्डवरती, फक्त आणि फक्त 2 गडी बाद झाल्यानंतर 17 या धावसंख्येवरती 35 धाव। आता जिंकण्यासाठी धावा हव्या त्या 6 चेंडू आणि 3 षटकारांची गरज। नितीन आहे मैदानामध्ये, तोपर्यंत आकुर्ली संघाला अजूनही आशा जिवंत असतील, कारण याच खेळाडूच्या नावावरती भरपूर रेकॉर्ड आहेत आणि इथे त्या रेकॉर्डला साजेशी अशी कामगिरी करेल काय, आणि ज्या पद्धतीनं ज्या 2 गोलंदाजांना आतापर्यंत गोलंदाजी केली तीच गोलंदाजी या मैदानावरती चैतन्येश्वर 11 खुटारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून तेजस मात्र इथे साकार करेल काय। चांगली मजा येईल या मॅच मध्ये। 6 बॉल 18 धावांची गरज मैदानावरती तुम्ही पाहू शकाल। नितीन धर्णेकरला जो संघाचा सातत्याने तारणहार समजला जातो तो इथे खेळण्यासाठी तयार होईल। पहिलाच बॉल
इथे आखू टप्प्याचा होता, पंचांनी इथे अवांतर घोषित केलंय आणि व्हाईट बॉल एक बाउन्सचा इशारा देखील इथे दिला जाईल। तर एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती 6 चेंडू आणि 17 धावांची गरज, म्हणजे एक एक तुम्हाला अवांतर चेंडू या स्पर्धेमध्ये खूप अडचणी करील आणि त्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल। गोलंदाज इथे तयार होतील ओव्हर द विकेटने। आखू टप्प्याचा बॉल इथे व्हाईट बॉल येईल, सलग 2 चेंडूवर 2 अवांतर धावा मिळतील आणि व्हाईटच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 19 या धावसंख्येवरती 6 चेंडू आता 16 धावांची गरज। जसे जसे व्हाईट बॉल फेकले जातील तशा तशा धावा इथे कमी होत जातील आणि या चुका मात्र या मॅच मध्ये परतीचा रास्ता देईल का खुटारी संघाला आणि मॅच मध्ये कमबॅक करेल का आकुर्ली संघाला हे गोलंदाजाला जाणावं लागेल। पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाज तेजस ओव्हर द विकेटने। आखू टप्प्याचा बॉल हवेत आहे, फलंदाज नितीन हे मात्र बाद होतील आणि ज्याच्यावर विश्वास होता तो फलंदाज जाईल मैदानातून बाहेर। आकुर्ली संघाला लागलेला हा तिसरा धक्का। ते मात्र आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असेल। आखू टप्प्याचा बॉल होता, फटक्याला क्लिअर करायचं होतं फलंदाजाला, मात्र फटका क्लिअर करू नाही शकले आणि विकेट गमावून बसले आणि आकुर्ली संघ पुन्हा एकदा तुम्ही संकटामध्ये पाहू शकाल। संकट तारणहार फलंदाज कुठला असेल मैदानावरती 18 चेंडूमध्ये फक्त 20 धावांची गरज होती आणि मॅच मात्र 5 चेंडूमध्ये इथे 16 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। आखू टप्प्याचा बॉल, या फटक्यांची नितांत गरज होती आणि फलंदाज मात्र इथे मैदानावरती चांगला फटका 4 चेंडू निर्धाव खेळला होता आणि यावेळेस त्याला माहिती आहे मॅच आपल्याला जिंकायची आहे आणि बॅट्समन तुम्ही पाहू शकाल नयन दर्णेकरच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार। चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। मॅच लगेच स्टार्ट करा, जास्त उशीर घेऊ नका, खऱ्या अर्थाने चांगली लढत इथे पाहायला मिळाली। इथे 4 चेंडू 10 धावांची गरज, एका षटकारानं आनंदाचं वातावरण तुम्ही पाहू शकाल ते म्हणजे आकुर्ली संघाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि इथे ज्या टाळ्या पडत होत्या त्या चैतन्येश्वर खुटारे 11 क्रिकेट संघासाठी त्या टाळ्या मात्र इथे शांत झाल्यात। म्हणूनच इथे क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्याने म्हटलं जातं चांगला खेळ करा तर तुमच्यासाठी टाळी वाजेल आणि खराब खेळ जर तुम्ही केलात तर तुमच्यासाठी इथे तुमच्या प्रेक्षकांच्या नक्कीच नजरा असतील। गोलंदाज राऊंड द विकेटने तयार होतील। इथे देखील फटका आहे खूप चांगला, एक्स्ट्रा कव्हरच्या टोक्यावरून चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, पंचांचा इशारा इथे येईल, हा दर्जेदार चौकार। तर इथे 3 चेंडू आणि 6 धावांची गरज। काय जबरदस्त बॅटिंग, भलेही तो 4 चेंडू इथे निर्धाव खेळला असला परंतु त्याला माहिती होतं की मी हा मॅच विजयी करून देईन आपल्या संघासाठी आणि इथे मॅचला त्याने कव्हर केले। ज्या 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज होती आता ती मॅच मात्र पलटते। 3 चेंडू 6 धावांची गरज, 2 चेंडू वाईड आले होते या षटकामध्ये आणि त्याचाच फायदा घेत असताना इथे दर्जेदार बॅटिंग। तर पुन्हा एकदा गोलंदाज तेजस इथे तयार होतील। महागडे षटक हे म्हणता येईल, 18 धावांची गरज होती, प्रेशर रिलीज केले सातत्याने बॅट्समॅनने या गोलंदाजाच्या वरती। इथे लोवर फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला भिरकावला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक माफ करा स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक डीप मध्ये येईल आणि इथे काय घडलंय जे अपेक्षित नव्हतं तेच मैदानावरती घडलंय आणि फलंदाज बाद होतील ते म्हणजेच नयन दर्णेकर
मैदान सोडतील आणि आता जिंकण्यासाठी 2 चेंडू 5 धावांची गरज. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. चला मॅच लगेच स्टार्ट करा. विनंती असेल खुटारी क्रिकेट संघाला उशीर घेऊ नका, नाहीतर तुम्हाला इथे पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. भरपूर चांगली मॅच इथे. 2 चेंडू 5 धावांची गरज. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये, तुम्ही पाहू शकाल. विनोद पाटील हा देखील हार्ड हिटर फलंदाज तुम्ही पाहू शकाल. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, चुकलात तरी एखादा तारा तुम्हाला नक्कीच मिळेल. मात्र हा तारा मिळेल तो चैतन्येश्वर खुटारी संघाला की साई रक्षा ट्रान्सपोर्ट 11 गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघाला. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. तो झरा मात्र इथे दोन्ही संघाला दाखवावा लागेल. 2 बॉल इथे 5 धावांची गरज. बॅटची कडा, फलंदाज होतील बाद आणि विनोद जातील तंबूच्या आश्रयाला. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. मला 5 धावांची गरज. काल मित्रांनो मुरबाड तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा वर्ष 47वे तुम्ही जी वडवलीची स्पर्धा पाहिलीत, त्या वडवलीच्या मुरबाडच्या स्पर्धेमध्ये 1 चेंडू 7 धावांची गरज फरडे धसई संघाला होती. बोरशेती संघाविरुद्ध सरळगाव मशे गावातील हा संघ होता आणि बोरशेती संघाचे गोलंदाज नक्कीच होते चांगले, परंतु त्याने धसई संघाला 1 चेंडू 7 धावांची गरज असताना त्यांनी वाईट फेकला आणि त्याच्यानंतर 1 चेंडू 6 धावा आल्या. तिथे षटकार लगावला होता फलंदाजानं आणि इथे मात्र ती मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? इथे गोलंदाजी भरपूर चांगली. 1 षटकार 1 चौकार आल्यानंतर त्या गोलंदाजाने केलाय प्रभावी कमबॅक. म्हणजेच रनआउट मध्ये तुम्ही फलंदाज पाहिला नयन धरणेकरला, तो बाद झाला. मॅच चुकली या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच खुटारी संघाकडे, परंतु आकुर्ली संघ विजय होईल की खुटारी. 1 बॉल 5 धावा. इथे यॉर्कर पद्धतीचा चेंडू. सामना जिंकलाय खुटारी क्रिकेट संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मैदानातून बाहेर या. खुटारी क्रिकेट संघाने लाईन अप करून आकुर्ली संघ आपण देखील मैदानात जा. खूप चांगला खेळ या 2 संघांमध्ये पाहायला मिळाला. 6 चेंडू 18 आल्या. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल 4 चेंडू 10 आल्या, 3 चेंडू 6 आल्या, 2 चेंडू 5 आणि 1 चेंडू 5 धावांची गरज असताना आकुर्ली संघ मात्र